खापरखेडा परिसरातील पिकनिक स्पॉटवर 23 नोव्हेंबरला सुशील गेडाम, आशिष गोंडाणे आणि सचिन मिश्रा यांच्यावर झालेल्या रक्तरंजित हल्ल्याचा गुन्हा अखेर उलगडला असून गुन्हे शाखा युनिट 4 ने या प्रकरणातील फरार आरोपींना अटक केली आहे। फिर्यादी आणि आशिष नदीतून परतत असताना 4-5 अनोळखी युवकांनी किरकोळ वादातून दोघांवर दगड व चाकूने जीवघेणा हल्ला केला। आशिष गोंडाणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सुशील गंभीर जखमी झाला होता। आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे। खापरखेडा हल्ल्या प्रकरणात आरोपी अखेर अटकेत। गुन्हे शाखा युनिट 4 ची धडाकेबाज कारवाई। खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 24 नोव्हेंबर रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ह्याच्यामधला जो मृतक आहे आशिष गोंडाणे यांचा बिनासंगम घाट कामठी या ठिकाणी मृतदेह मिळून आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना स्टॅबिंगचे वार होते आणि त्यानंतर हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर जो व्यक्ती होता जखमी तो मयत झाला होता आणि त्या दुसरा पण व्यक्ती जो होता तो पण जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांच्या संदर्भात कोणतीही सुरुवातीला माहिती आमच्याकडे उपलब्ध नव्हती आणि त्यामुळं माननीय CP सरांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते की हा गुन्हा कसोशीने तपास करून उघडकीस आणण्याबाबत। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 4 पोलीस निरीक्षक गड्डिमे आणि त्यांची टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन खापरखेडा यांच्याकडे